बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे। या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यासह सर्वसामान्य नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालेलं आहे। काल जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात वादळी वारं सुटलं होतं आणि या वादळी वाऱ्यामध्ये काही ठिकाणी पाऊस देखील झालेला आहे। या वादळी वाऱ्यामुळे कित्येक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले, तर बीड जिल्ह्यामध्ये वीज पडून लहान मोठे 10 जनावरे दगावलेली आहेत। तर शिरूर तालुक्यामध्ये एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने तो शेतकरी जखमी झाला आहे। शहरातील अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे देखील उडालेले आहेत, तर काही ठिकाणी मोठमोठे झाडं आणि विजेचे पोल देखील पडलेले आहेत। त्या वादळी वाऱ्याचा जबरदस्त तडाखा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे। आंबा काही ठिकाणी उतरलेला आहे, तर काही ठिकाणी अजूनही आंबा उतरलेला नाही आहे। त्यामुळे जवळपास 50% आंबा झाडावर आहे। अशा आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं कालच्या वादळी वाऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झालं। प्राथमिक आकडेवारीनुसार बीड जिल्ह्यातील जवळपास 100 एकरमधील फळबागाला कालच्या वादळाचा तडाखा बसलेला आहे। तसेच इतर क्षेत्रातील फळबागासह भाजीपाला आणि इतर पिकांना देखील कालच्या वादळाचा जबरदस्त तडाखा बसलेला आहे। अशा पद्धतीचं हे नुकसान वादळामुळे झालेलं आहे। असे झाडं, मोठमोठे झाडं कालच्या वादळामध्ये कोलमडून पडलेले आहेत। असे झाडं हे कोलमडून पडलेले आहेत। फळबागाचे झाडं देखील उपटून पडलेले आहेत। हे नुकसान बीड जिल्ह्यातीलच नव्हे, तर जवळपास मराठवाड्यामध्ये कालच्या वादळाचा तडाखा बसला आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत मिळेल याकडे आता लक्ष लागून आहे।